नमस्कार. सर नमस्कार. शून्य मतदार म्हणून तुमच्याशी बातचीत करायची आहे. या निवडणुकीला, सरपंच पदाच्या निवडणुकीला आपल्या गावामध्ये उभा राहण्याचा तुम्ही निर्णय घेतलात. का बरं? खरं तर मी एक शेतकरी आहे आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून या पंचकृषीमध्ये म्हणजे आमचं एक खूप मोठं सर्कल आहे. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले हं. आणि शेतीला एका लेव्हलवर घेऊन जाण्यात मला यश आलंय खऱ्या अर्थानं. तसंच खूप जणांची अशी इच्छा होती, की मग हे जे प्रयोग आहेत आणि हे जे काही वेगळेपण आहे, तर हे जर गावाच्या बाबतीत जर तुला करता आलं, तर ते तू बघ. आणि आमचं गाव खूप चांगलं आहे तशा ह्याच्यामध्ये. हं. म्हणजे शेती ज्यावेळेसपासून करायला सुरुवात झालेली आहे, तर त्यावेळेसपासून गावामध्ये चांगला विचार करण्याची पण एक म्हणजे काय म्हणायचं त्याला साखळी तयार झाली, लिंक अच्छा. तयार झाली. बरं. खूप चांगला विचार करणारी लोकं आणि नवी युवा पिढी आमच्या बरं. गावामध्ये आहे. बरं. त्या सगळ्यांचं म्हणणं आलं, की आपण आपल्या शेतीसाठीच नाही तर गावासाठीही वेळ दिला पाहिजे. हं. आणि संविधानानं तसा आपल्याला अधिकारही दिलेला आहे, की आपण निवडणूक लढवू शकतो आणि आपण या गावचा कारभार करू शकतो. आणि एवढं ह्याच्यामुळे आता तिकडचं व्यवस्थित सेटल झालेलं आहे. हं. आता थोडंसं काहीतरी थोडंसं घराच्या आणि याच्या पण बाहेर पडून बघितलं पाहिजे. हं. म्हणून या निवडणुकीसाठी मी उभा आहे. उभे आहात. हो. जर तुम्ही निवडून आलात, तर शेती सोडून म्हणजे शेतीमध्ये तर तुम्ही प्रयोगशील आहातच, हो, ते तर हो. लोकांपर्यंत पोहोचवालच. पण शेती सोडून या गावाचे जे प्रश्न आहेत, त्या बाबतीत काय करावं असं तुमच्या मनात आहे? खरं तर म्हणजे या शेतीच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही गेलो पाहायला, त्यावेळेस आम्हाला वेगवेगळी गावं पण पाहण्यात आली. हं. अभ्यासायला पण मिळाली आणि खूप साऱ्या गावांचा अभ्यास असा केला, की अशी काही आदर्श गावं पण आहेत. म्हणजे अच्छा. त्यांची एक शिवारही प्रयोगशील आहे, शेतीशी संबंधित आणि गावही आदर्श आहेत. तर हं. मला असं वाटलं, की असे काही तिकडचे काही मॉडेल आहेत, की जे आपल्या गावामध्ये पण आपण राबवू शकतो. बरं. आणि अ, तसे आमची खूप मित्राची एक मोठी टीम आहे. अच्छा. हां, हो. आणि जे की आम्ही शिवारही पाहतो आणि गावही पाहतो. तर अच्छा. त्यांची जी वेगवेगळ्या गावाची जी मॉडेल्स आहेत, तर ती हं. मॉडेल्स काही प्रमाणात एकत्र करून आम्ही आमचं एक नवं मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न केला. अर्थात ते आत्ता सध्या नुसते आमच्या कागदावरच आहे. बरं. जर लोकांनी संधी दिली, तर ते कागदावरचं जे मॉडेल आहे, तर ते आम्ही गावामध्ये प्रत्यक्षात उतरवणार आहोत. वाह! छानच. ह्या निमित्ताने गावाबरोबर काम करता सरपंचपद ही एक पहिली पायरी मानली. तर तुमच्या पुढच्या महत्त्वाकांक्षा काय आहेत? अ, खरं तर महत्त्वाकांक्षा ही खरं तर कामात आहे. म्हणजे काम करण्याची जी हाव असते आपल्याला, की काही माणसं खूप कामसू असतात आणि कामातच आनंद मिळतो. तर काम करण्याची जिथं-जिथं संधी मिळेल, तिथं-तिथं आपण काम करायला उत्सुक असतो. आणि मला वाटतं, की या पदापेक्षा, ह्याच्यापेक्षा हे काम महत्त्वाचं आहे. हं. लोकांना ते काम करण्याची पात्रता जिथे-जिथे वाटेल, हं. तिथं-तिथं काम करायला आम्ही तयार असू. अर्थात पहिलं तर हे गाव आहे. म्हणजे जसं शेतीत प्रगती केली म्हणून गावाला असं वाटलं, की अ, यांनी गावाच्या पण राजकारणात येऊन गावाचं पण काहीतरी भलं करावं. भलं करावं. हां, भलं अशा अर्थानं, की काहीतरी प्रयोग करावेत आणि बरोबर. आपलं गाव मुख्य नकाशावर आलं पाहिजे. जर मला असं वाटतं, की जर समजा शेतीसारखंच डेव्हलप गाव जर झालं, हं. तर कदाचित मग असं वाटलं, की लोकांना बाहेरच्या, की थोडंसं वेगळ्या आपल्या सर्कलच्या परिघामध्ये यावं. हं. म्हणजे पंचायत समिती असेल. हं. तर उद्या भविष्यामध्ये गावाचं मॉडेल जर नीट डेव्हलप झालं, तर मी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा अगदी प्रत्येक स्टेपवर ते हं. काम करण्याचा प्रयत्न करेल. हं. मला म्हणजे पदापेक्षा सेवा ही महत्त्वाची वाटते. हं. आपण कुठे आहोत, कुठल्या पदावर आहोत, त्यापेक्षा तुम्ही काम काय करता हे खूप हं. महत्त्वाचं आहे. अगदी खरं आहे. समजा तुम्ही या निवडणुकीमध्ये यशस्वी ठरला नाहीत, तर? खरं तर असं होणार नाही. कारण संबंध गावाने मिळून म्हणजे आजच्या घडीला तर तुम्हाला सांगतो, की अ, म्हणजे जे विरोधक आहेत, ते सुद्धा येऊन सांगतायत, की "भाऊ, तुम्हीच पात्र आहात खरं तर." हं. पण काय असं की प्रोटोकॉलनुसार त्यांच्या पार्टीच्या प्रोटोकॉलनुसार त्यांना उमेदवार देणं गरजेचं असतं. म्हणून त्यांनी ते दिलेले आहेत. मला विश्वास आहे, की मी निवडून येईलच. पण जरी नाही आलो, हं. तरी मी आहे त्याच्यापेक्षा खाली कधी जाणार नाही. हं. म्हणजे माझी जी काही शेतीवाडी जे आहे डेव्हलपमेंट,
ती हे करणारे. माझा जो अभ्यास आहे, आता समोरच्या पार्टीतले पण जे आहेत, ते माझे मित्रच आहेत. ज्यांनी आम्ही सोबतच हे मॉडेल हे केलेलं आहे, म्हणजे करण्याचं आम्ही त्यांना इन्व्हॉल्व करून घेतलेलं होतं. तर बरं. हे मॉडेल आम्ही त्यांना देऊ. कदाचित आमच्या अनुभवाचा, त्या ज्ञानाचा उपयोग ते तिथेही करून घेऊ शकतात. शेवटी गाव महत्वाचं आहे, हं. पार्टीपेक्षा. बरोबर. हो. आता समजा या सगळ्यामध्ये तुम्ही निवडून आलात हो. आणि जो तुमच्या विरोधात उभा राहिला होता, तो तुम्ही म्हणालात तसं तुमचाच एक मित्र आहे हो, हो. आणि तो तुम्हाला बाजारात भेटला, तर अ, मला असं वाटतं, की म्हणजे मी निवडून आल्याचा आनंद खरं तर त्यालाच जास्त होईल. बरं. हो, कारण मागच्या पंचवार्षिकलाही त्यानं खूप आग्रह केला होता, की तू उभा राहा म्हणून. तर मी त्यावेळेस नाही, कारण माझे काही प्रोजेक्ट शेतीशी संबंधित चालू होते. हं. त्यावेळेस मी ते नाकारलं. आता यावेळेस तो अगोदर बाशिंग बांधून बसला तिकडचं. हां. आणि मलाही इकडून सगळ्यांनी तसा सपोर्ट केला. तर त्याला तो फॉर्म वापस घेता नाही आला काही तांत्रिक अडचणीमुळे. अ, मला नाही वाटत, की म्हणजे तो माझा विरोध तसा आहे काही म्हणजे दुश्मन वगैरे नाही. हं. सध्या तो विरोधक आहे. पण आम्ही तसे विचाराने विरोधक नाही. हं, हं, म्हणजे हं. आम्ही समविचारी माणसं आहोत. तर बरं. निश्चित मला नाही वाटत, की असं काही त्याच्या मनावर त्याचा काही विपरीत परिणाम होईल. कारण कालही भेटला होता मला तो. तर आम्ही पहिले जसे होतो. तसेच. हां, अगदी तसेच. वाह! वाह! म्हणजे जरी भूमिका बदलली तरी सुद्धा गावच्या सगळ्या लोकांच्या बरोबर असणारं तुमचं नातं आहे, ते काही बदलणार नाही, असं तुम्हाला म्हणायचं हो, आहे. हो. म्हणजे पदं ही तात्कालिक असतात. नाती ही कायमस्वरूपी असतात. वाह! मला म्हणजे वाटतं एखादा आमदार असेल, तर तो माजी होऊ शकतो. म्हणजे मुलगा कधी माजी होणार नाही. भाऊ कधी माजी होतो का? हा वाह! माझा माजी भाऊ आहे. असं काही नसतं. त्यामुळे जी नाती आहेत गावाशी संबंधित आमची, ही नाती तिथं कायम राहणार वाह! आहे. आमची पदं माझी आजी. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक यू सर. तुमच्यासारख्या मोठ्यांचे जर आशीर्वाद असतील, तर मला निश्चितच माझ्या गावासाठी त्याचा पण उपयोग काहीतरी करून घेण्यात होईल. धन्यवाद. धन्यवाद. हा जो होता ना, हं. फार इम्प्रेसिव्ह होता बरं. हो सर. हो, हो. कारण जमिनीवरती होता एकतर. हो, हो. म्हणजे रिअलिस्टिक होता. हो, हं. स्वतःबद्दलची बढाई नव्हती, हो, हो. पण पुरेसा आत्मविश्वास होता. हो, कॉन्फिडन्स. हो, हो, हं. हो, हो. आणि तो कॉन्फिडन्स ना कर्तृत्वावरती आधारित होता. हो, हो. हवेतला कॉन्फिडन्स नव्हता. बरोबर, बरोबर? बरोबर. आणि ह्या माणसानं कसं बघा, की शेती, स्वतःची प्रगती एक हो. व्यक्ती म्हणून केली आहे. हो, हो. हं. तर त्याच्या अनुभव गाठीशी आहे. करेक्ट. हं. दुसरी गोष्ट, की इतरांनी त्याच्या मागे यावं. हं, हं. हं. असा काहीतरी अनुभव, ज्ञान, समज ही त्याने प्रत्यक्षात दाखवली आहे. हो, हं. हो. नंतर तो सत्तेचं प्रदर्शन करण्यासाठी म्हणून काही उभा नाही हो, राहिलेला. हो. हं. बरोबर. तर ते फार छान तू दाखवलंस त्या कॅरेक्टरमध्ये, की त्याला स्वतःकडे असलेलं ज्ञान, समज ही इतरांपर्यंत पोहोचवायची आहे. बरोबर. आणि त्याची कक्षा ही वाढवायला पाहिजे. हो, हो. त्याचा परीघ वाढवायला पाहिजे. हो, हो. तिथं जाण्याचं एक साधन म्हणून तो या निवडणुकीकडे बघतोय. बरोबर. हो, हे फार छान आलं. हो, त्याचा जनसंपर्क छान आहे, हे तर आलंच. हो, हो. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आली, की विचारांनी किंवा राजकीय विचारांनी कदाचित विरोधात असलेले लोकं असतील, हो, हो. पण त्यांच्याकडे सुद्धा तो शत्रू म्हणून पाहत नाही. बरोबर आहे. हं. हो, हो. आणि म्हणूनच त्याची जी सगळी विचारसरणी आहे, हो. ती स्वतःबरोबर इतरांना घेऊन जाण्याची अशी आपल्याला दिसते आहे. हो, हो. हं. हो, आणि हा माणूस अभ्यासावरती आधारित काहीतरी कार्यक्रम बनवेल, हो, हो. असा आपल्याला दिसला. हो. तो अभ्यासू पण आहे. हा अभ्यासू पण आहे हो. आणि फुशारकी नाही मारत आहे. हो, पण ॲट द सेम टाईम त्याला कॉन्फिडन्स पण आहे. हो, हं. हो. तुला करत असताना या व्यक्तिरेखेबद्दल काय काय वाटलं? अ, मला तर खरं असं वाटलं, की म्हणजे प्रत्येक गावात अशी माणसं असतात. हं. माझ्याही गावात आहे. हं. माझे समवयस्क मित्रच आहे. हं, हं, अ, ते खूपच म्हणजे ते खूप सक्सेस आहेत तशा अर्थाने. हं, हं, म्हणजे आता राजकीय आखाड्यामध्ये ते तसे लोकं फारसे सक्सेस होत नाहीत. हं. पण व्यक्तिगत जीवनामध्ये आणि बाकी इतर गोष्टीमध्ये हं. ते खूप सक्सेस आहेत. हं. आणि त्यांचा उत्कर्ष झालेला आहे, म्हणजे समाजाचाही होऊ शकतो. असंही मला त्याच्यातून वाटलं. वाटलं. बरोबर आहे. आणि तुझ्या बोलण्यामध्ये आता जे आलं, की हे जे यशस्वी लोक आहेत हो, ना, हो. त्यांनी खरं म्हणजे समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. हो, हो. बरोबर आहे.
हो, हो, हो की नाही? हो. हां, म्हणजे ही जी मंडळी आहेत ना, यांच्यामध्ये खरं तर उद्योजक होण्याची शक्यता खूप आहे. हो, हं. हो, हो, आणि हा जो आत्मस्वीकाराचा ट्रॅक आहे, हो, हं, ह्याला आपण असं म्हणूया, की आय एम व्हॉट आय एम. म्हणजे मला स्वतःला जाणून आहे, ओळखून आहे. म्हणजे मी म्हणजे कोण हे मला नीट माहीत आहे. करेक्ट. हो. हा जो आहे, ह्याला आपण म्हणूया आग्रही, हं, ह्याला आपण म्हणूया निर्धारी, हं, हं, हं. याला इंग्रजीतलं नाव आहे असर्टिव्ह. तो म्हणतो आय एम व्हॉट आय एम. मी कसा आहे, काय आहे, हे मला व्यवस्थित ठाऊक आहे. मी स्वतःला ओळखून आहे, मी स्वतःला जाणून आहे. हं. आणि म्हणून हा जो ट्रॅक आहे ना सेल्फ बिलीफचा, बरोबर. याच्यामध्ये माणूस नेतृत्व कधी द्यायचं हेही ओळखतो हं. आणि अनुयायी कधी व्हायचं हे सुद्धा हो, ओळखतो. हो, 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 हं? हो, हो. आणि अशा तऱ्हेचा जो आपला ट्रॅक आहे, जो आपल्या सगळ्यांमध्ये आहे, बरोबर. हो. बळकट करायचा खांब कोणता? हं, हं, ह्याचं हं. उत्तर आपल्याला या व्यक्तिरेखेने दिलं. बरोबर आहे. हो, हं. हो, हो. कारण आपल्याला आपल्या सेल्फ बिलीफचा, मानस प्रतिमेचा हाच खांब बळकट करायचा आहे, हो, की हो. ज्याच्यामध्ये स्वतःच्या उत्कर्षाबरोबर इतरांना घेऊन जाण्याची क्षमता आहे.